हा व्हिडिओ नसरापूर प्रकरण जे चालू आहे सध्या त्या प्रकरणावरती बोलण्यासाठी काढला आहे. जे नसरापूरचं प्रकरण आहे ते अत्यंत घृणास्पद असं प्रकरण आहे. जवळपास तो 65 वर्षाचा माणूस होता. त्याने तुला गाईचं वासर दाखवतं ह्या असे बोलून त्या छोट्या मुलीला घेऊन गेला. त्याच्यावरती अत्याचार केले. त्याचा दगडाने ठेचून त्याला मारलं आणि तिचा मृतदेह शेणाचा ओकांडा असतोय त्यामध्ये त्यात पुरला त्याचा. ह्याचं जुने आता जोपर्यंत त्याला अटक केली त्याच्यानंतर त्याच्यावरती जे कारवाई चालू केली आपलं पोलिसांनी, त्यानंतर त्याचे जुने प्रकरणं बाहेर यायला लागले. पण अगोदरच त्याने त्याच्या सख्या भावाच्या मुलीसोबत देखील असंच केलेलं होतं. अगोदरच त्याचे जे असे नीच प्रवृत्तीचे जे कारनामे होते त्यावरती जर पांघरून घातलं नसतं तर अशा प्रवृत्तीची लोक समाजात परत वावरताना दिसली नसते. सरकारला आता आमचं एकच मागणं आहे, तुम्ही शांत बसा, तुमच्या डोळ्यावरती काळं कापड बांधा आणि त्याला जनतेच्या स्वाधीन करा. जनता त्याला बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत जसा काही चौरंग केला जात होता त्या पद्धतीत त्याचा कार्यक्रम करतील. कारण आता बरेच प्रकरणं झालेत, बदलापूरचे झालेत, त्याच्यानंतर मध्यंतरी डॉक्टर महिला होती तिच्यावरती देखील त्याच्यावरती देखील अत्याचार झाला होता. त्याच्यानंतर हे नसरापूरचं प्रकरण, ह्या पाठीमागे देखील प्रकरणं घडलेत. ते प्रकरण आता कसं झालं आहे, लोकांना जुनं विसरायचं सवय लागलेली आहे. त्यामुळे पाठीमागचं विसरत गेले की लोकांचं थोडं मनातून लोकांच्या डोक्यातून जातं आहे. परंतु असे जे काही राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना फाशी नाही, त्यांचं ना डायरेक्टली हातपाय आणि मुंडकं छाटून त्यांना असं भर रस्त्यात जाळलं पाहिजे. त्याशिवाय असे कृत्य करणारे आहेत त्यांच्या मनाला धास बसणार नाही त्याशिवाय. त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे की आता आम्ही फास्ट ट्रॅकवरती चालू, त्याला कठोरात कठोर शिक्षा देऊ. कठोरात कठोर शिक्षा एकतर तुम्ही त्याला जनतेत आणून जनतेसमोर फाशी द्या, नाहीतर त्या माणसाला जनतेच्या स्वाधीन करा. सगळ्यात सोपा पर्याय सरकारकडे आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आपल्याला सांगा. अशी प्रकरणं लवकरात लवकर सरकारने मार्गी लावावीत, अन्यथा जनता आक्रोश बघताय. जनता रस्त्यावर उतरली तर तुमचं सरकारचं काही खरं नाही आहे. आता जे काही योग्य वाटेल ते तुम्हाला तुमच्या ह्याने विचार करा. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, त्याला मारायचाच निर्णय घ्या, दुसरा कोणता निर्णय घेऊ नका.